मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेत आतापर्यंत काही महिलांना 4,500 रुपये, काहींना 6,000, काहींना 9,500, काहींना 10,500 रुपये, तर काही महिलांना आतापर्यंत एकही हप्ता हा मिळालेला नाही। तर यामध्ये काही महिलांना पाठीमागे जे काही संजय गांधी निराधार या योजनेच्या लाभार्थी महिला असतील अशांना सुद्धा या योजनेत पैसे हे मिळालेले आहेत, परंतु यावेळेस त्यांना यामध्ये पैसे हे जमा करण्यात आलेले नाहीत, कारण की त्या या योजनेत पात्र ठरत नाहीत। त्याचप्रमाणे जे काही PM किसान योजनेचे जे काही लाभार्थी महिला असतील अशांनी सुद्धा या योजनेत फॉर्म भरलेले होते, त्यांना सुद्धा यावेळेस हप्ता हा मिळालेला नाही। परंतु या योजनेत अशा काही महिला आहेत की ज्यांना पाठीमागे काही हप्ते हे मिळालेले आहेत, परंतु त्यांना हा जो काही जानेवारीचा हप्ता आहे हा जानेवारीचा हप्ता हा मिळालेला नाही। तर कोणत्या कारणामुळे हा हप्ता मिळालेला नाही, जर आपण लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जर फॉर्म भरलेले असतील तर आपणास तेथे ती माहिती ही दाखवली जाणार आहे। जर आपण नारी शक्ती दूत ॲपवर फॉर्म भरलेले असतील तर त्या ॲपमध्ये सध्या माहिती ही दाखवली जात नाही, कारण की ते ॲप सध्या चालत नाही। ज्यावेळेस ॲप हे चालू होईल त्यावेळेस आपणास त्यात निश्चितपणे आपली माहिती ही त्यामध्ये दाखवली जाईल। तर मी तुम्हाला अशाच एका महिलेचे स्टेटस यामध्ये चेक करून दाखवतो। तर येथे क्लिक केल्याच्यानंतर त्या महिलेला आतापर्यंत किती हप्ते हे जमा झालेले आहेत आणि कोणत्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत त्याची माहिती येथे दाखवली जात आहे। तर येथे आपण पाहू शकतात की हा जो काही 1500चा हप्ता आहे हा हप्ता 27/12/2024 या तारखेला जमा झालेला आहे। त्याचप्रमाणे हा जो काही हप्ता आहे हा 4/12/2024 या तारखेला जमा झालेला आहे। आणि त्याच्याच खाली आपण येथे पाहू शकतात की येथे कॅन्सल्ड 3,000 रुपयाचा जो काही हप्ता आहे हा हप्ता येथे कॅन्सल झालेला आहे। आणि रिमार्क्समध्ये इनॲक्टिव्ह आधार अशा प्रकारे रिमार्क्समध्ये माहिती ही दाखवली जात आहे। तर हे जे काही आधार आहे हे आधार इनॲक्टिव्ह झालेले आहे, त्यामुळे या महिलेला हा जो काही हप्ता आहे मिळालेला नाही। तर ते जे काही आधार कार्ड आहे ते आधार कार्ड निष्क्रिय झालेले आहे अशी तिथे माहिती दाखवली जात आहे। तर त्यासाठी मी आलेलो आहे आधार कार्डच्या वेबसाईटवर। येथे आल्याच्यानंतर चेक आधार व्हॅलिडिटी याच्यावर मी क्लिक करतो। त्यानंतर तो जो काही आधार नंबर आहे आधार नंबर टाकतो, हा कॅप्चा टाकतो आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करतो। प्रोसीड या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की आधार व्हेरिफिकेशन येथे कंप्लीट झालेले आहे आणि आधार सुद्धा यामध्ये एक्झिस्ट आहे, म्हणजेच आधार कार्ड हे इनॲक्टिव्ह नाही। तर हे मी येथे चेक करून पाहिलेले आहे, तर इथे अशा प्रकारे माहिती ही दाखवली जात आहे। हे जे काही आधार आहे हे आधार एक्झिस्ट आहे, म्हणजे चालू आहे। तरी पण या महिलेला जो काही हप्ता आहे हा हप्ता हा मिळालेला नाही। जर तुमचे आधार कार्ड हे निष्क्रिय असेल म्हणजेच इनॲक्टिव्ह असेल तर आपण येथे पाहू शकतात की म्हणजेच आपले आधार सेंटर जिथे असेल त्या आधार सेंटरला आपल्याला भेट द्यायची आहे। त्यानंतर तुमचे बायोमेट्रिक्स पुन्हा सत्यापित करा। आपल्याला परत बायोमेट्रिकद्वारे आपले यामध्ये सत्यापन करून घ्यायचे आहे। त्यानंतर तुमचे आधार कार्ड अपडेट करा। त्यानंतर तुमची ओळख, पत्ता आणि जन्मतारीख सिद्ध करणारी कागदपत्रे आणा। त्याचप्रमाणे तुमच्या बँकेच्या शाखेत संमती फॉर्म सबमिट करा आणि तुमच्या बँकेला तुमचा आधार क्रमांक तुमच्या खात्याशी लिंक करा। अशा प्रकारे येथे माहिती ही दाखवली जात आहे। स्पष्टीकरणमध्ये आपण पाहू शकतात की UIDAने काय स्पष्टीकरण दिलेले आहे की तुम्ही UIDAच्या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही तुमचा आधार सक्रिय किंवा निष्क्रिय आहे का ते तपासू शकता। म्हणजे आपण आता जे माहिती पाहिलेली आहे तशा प्रकारे माहिती तपासू शकता। तुमचा आधार NPCI डेटाबेसमध्ये निष्क्रिय असल्यास तुम्ही हे करू शकतात। तर त्यासाठी आपणास काय करायचे आहे, तुमच्या बँकेच्या शाखेला भेट द्यायची आहे, पूर्ण केलेला संमती फॉर्म हा सबमिट करायचा आहे। त्यानंतर NPCI मॅपर डेटाबेसमध्ये तुमचा आधार क्रमांक तुमच्या बँकेला द्या। तुम्ही स्वेच्छेने तुमचे आधार कार्ड निष्क्रिय करू शकत नाही, तथापि UIDA तुमचे आधार निष्क्रिय करू शकते जर तुमच्या नावात अनेक आधार जारी केले आहेत किंवा तुमच्या बायोमेट्रिक डेटा किंवा कागदपत्रामध्ये विसंगती आहे।
तर ही जी काही माहिती आहे ही UIDAIच्या वेबसाईटला तुम्हाला मिळून जाईल. त्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड सेंटरला भेट द्यायची आहे. तिथे योग्य त्या कागदपत्राची पूर्तता करून आपली बायोमेट्रिक पडताळणी तिथे पूर्ण करून घ्यायची आहे. ही चेक माहिती तुम्हाला द्यायची होती जर तुमच्या स्टेटसमध्ये इनॲक्टिव्ह आधार अशा प्रकारची माहिती ही दाखवत असेल तर. त्यासाठी आपणास अशा प्रकारच्या ज्या काही प्रोसेस आहे ह्या प्रोसेस आपणास फॉलो कराव्या लागतील, तरच आपणास येणारा जो काही हप्ता आहे आणि आपले जे काही पेंडिंग हप्ते आहे हे हप्ते आपणास मिळून जातील. तर भेटूया अशा ज्या का नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.